अमित शहांना काळे झेंडे दाखवणार आहे। आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत। आंदोलनाची परमिशन घेतलेली असताना सुद्धा आम्हाला डेक्कनचे डीसीपी साहेब यांनी आता 2 कॉन्स्टेबल पाठवून आम्हाला डिटेन करतील का ठेवतील ते आता माहीत नाही, पण आता मी त्यांच्यासोबत चाललो आहे। पुणे शहर काँग्रेस आज अमित शहांना काळे झेंडे दाखवणार आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये आलेले आहेत, टिळक पुरस्काराच्या निमित्ताने आलेले आहेत। आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत। सकाळी 10:30 वाजता बरोबर उत्सव हॉटेल चौक मार्केट यार्ड कॉर्नर पुणे सातारा रोड या ठिकाणी आमचं हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरात ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आहे, त्यांचे खोटे गुन्हे दाखल झाले, आंदोलनामध्ये तरुणींवर या ठिकाणी विनयभंग झालेला आहे। या सगळ्याचा निषेध म्हणून आज सकाळी 10:30 वाजता त्या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे। या माध्यमातून देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या ठिकाणी निषेध व्यक्त केला जाणार आहे। नमस्कार, मी राजू ठोंबरे, वडगाव शहरी अध्यक्ष। उद्या भारताचे गृहराज्यमंत्री अमितजी शहा हे पुण्या दौऱ्यावर असताना आम्ही उद्या रिसर परमिशन घेतलेलं असताना सुद्धा आंदोलनाची परमिशन घेतलेली असताना सुद्धा आम्हाला डेक्कनचे डीसीपी साहेब यांनी आता 2 कॉन्स्टेबल पाठवून मला त्या पोलीस स्टेशनला बोलवलं आहे। आधी तर आम्हाला डिटेन करतील का ठेवतील ते आता माहीत नाही, पण आता मी त्यांच्यासोबत चाललो आहे। नमस्कार, रात्रीचे 1:15 झालेत आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रात्री 12 वाजता घरातून डिटेन केलेलं आहे। आता त्याचं कारण काय तर उद्या अमित शहा की देशाचे गृहमंत्री पुण्यात येत आहेत आणि त्या संदर्भात आम्हाला रितसर पुणे पोलिसांनी परवानगी देऊन सुद्धा सकाळी उद्या 10:30 वाजता उत्सव चौकात आमचं आंदोलन होणार होतं, परंतु युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कसलीही नोटीस न देता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता याच्यात पोलिसांची काही चूक नाही, परंतु सरकारचा दबाव इतका आहे की पोलिसांवर सुद्धा त्यांचा एवढा दबाव आहे, त्यांनी रात्री 12 वाजता स्वतःही त्यांनाही झोपू देत नाही आणि आम्हालाही झोपू दिलेलं नाही आणि घरातून उचलून इथं आणलेलं आहे। आम्ही सरकारचा निषेध करतो, धिक्कार करतो आणि आता उद्यापर्यंत आता माहीत नाही कधीपर्यंत सोडतील, काय करतील। अजूनपर्यंत आमच्या पोलिसांसोबत काही संवादही नाही। 6 पोलिस एकेकाच्या घरात जाऊन आम्हाला अटेंड करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।